नमस्कार. ऑनलाईन फॅमिली सर्व मेंबर्सचे माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आज आपण तेलाची पुरणपोळी बनवणार आहोत. सोबत कटाची आमटी, दही भात, नैवेद्याचं ताट आहे. आज माघ पौर्णिमा आहे. आज सौंदतीची रेणुका देवीची यात्रा असते, तर त्याची ही पौर्णिमा आहे. मी हरभऱ्याची डाळ 1 तासासाठी भिजत घातलेली होती. 2-3 पाण्यानं धुवून आणि स्वच्छ नीट करून. आता ती डाळ मी एका कुकरच्या डब्यात घेत आहे आणि कुकरच्या डब्यात मी योग्य तेवढं पाणी घालून आपण ह्या डाळीला 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. आता देवाचा नैवेद्य करायचा म्हणून मी सगळ्या भांड्यांना भस्म लावून घेत आहे. शेगडीला पण भस्म लावून नमस्कार करून आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये पुरेसं पाणी घालून ही हरभऱ्याची डाळ मी 3 शिट्या ह्याच्या घेत आहे मी. आता ह्यासाठी लागणारं कणिक तयार करायसाठी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. समजा 1 वाटी डाळ आहे तर 2 वाटी पीठ लागते, बरोबर दुप्पट. तर त्यात योग्य ते पाणी आणि थोडंसं मीठ चवीपुरतं घालून ही कणिक मी आता मळून अर्धा तासासाठी वेळसाठी ठेवणार आहे. वरती जरा तेल लावायचं आणि जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशी कणिक ही मळून अर्धा तास आपण ह्याला रेस्टसाठी ठेवून टाकायचं. आता आपल्या कुकरच्या शिट्या झालेल्या आहेत. ही डाळ आपण आता काढून घ्यायची आणि आता आपण कटासाठी ही 1-2-3 उकळ्या काढून गरम पाण्यात घालून आपल्याला जेवढा कट पाहिजे आहे आमटीसाठी तेवढं पाणी आपण उकळून ह्यात घालायचं आहे. 2-3 उकळ्या घातल्यानंतर ह्या डाळीचा अंश थोड्या प्रमाणात त्या पाण्यात उतरते आणि त्या आमटीला अतिशय उत्तम चव येते. आता चाळणीत घालून मी हे पाणी काढून घेत आहे आणि डाळीतलं पाणी पण आपलं नितळत जाईल. मग आता 1 वाटी डाळ होती माझी, ती शिजून 2 वाट्या झाल्यात. 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ शिजल्यामुळे ते 2 वाटे झाले आहेत. तर ते गुळात घालून ते व्यवस्थित असं आपलं शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही, यात मी वेलची पूड 1 चमचा घातलेला आहे. आता ह्याला चटका मारायचा म्हणजे काय, तर गूळ आणि डाळ एकत्र आल्यानंतर ते सगळं पूर्ण पाणी त्याला सुटते आणि ते सगळं पाणी ह्या डाळीत ते परत मिक्स होते, ऑब्झर्व होते. तोपर्यंत ह्या डाळीला आपण शिजवत राहायचं आणि त्याला असं सारखं हलवत वर खाली करायचं म्हणजे डाळ करपत नाही. ह्याला म्हणा चटका मारून घेणे. पुरणाचे त्याने बारके फोड वर यायला सुरुवात होतात गुळाचे. आता बघू शकता पाणी राहिलेलं नाही, पूर्ण ही डाळीनं पाणी पिऊन घेतलेलं आहे. आता आपण हे पुरणाच्या यंत्रावरनं हे बारीक करून घेणार आहे. आता आपली ही कणिक जी रेस्टसाठी ठेवली होती त्याला चांगला असं आपण घ्यायचं आहे व्यवस्थित. ही लवचिक होण्यासाठी बघू शकता तुम्ही मस्तपैकी. पूर्वी ह्याला का नाही बघा ही लवचिकच झालेली आहे कणिक. जेवढं हे फ्लेक्झिबल होईल तेवढी आपली पोळी चांगली होते. पूर्वीच्या काळी ह्याला कणिक तिंबायला नाही लाकडाचं हे मिळायचं हातोड्यासारखं. आता ते कुठे मिळतच नाही. हे असं जरा कणिक मळून व्यवस्थित तिंबून घेतली की मग जरा तेलाचा हात लावायचा आणि आता आपण पोळ्या करायला घेऊया. बघा हे किती स्ट्रेचेबल झाले, पाहू शकता तुम्ही. मस्त आपली पूर्ण कणिक झालेली आहे बरं का. तेलाची पोळी ही नाजूक असते आणि ती करण्यासाठी जरा फार प्रॅक्टिसची गरज लागते आणि संयमाची पण. ही अशी वाटी तयार करून घ्यायची कणकेची. ही वाटी समान लेयरची व्हायला पाहिजे. आता हे पुरण आपण असं मुठीत घेऊन मुटका करून घ्यायचा आणि हा मुटका ह्या वाटीत ठेवायचा. आता हे मधलं जे पुरण आहे हे खाली दाबत राहायचं आणि कणिक 5 बोटानं वरती सरकवत राहायचं. हे बघा हे असं हळूहळू वर कणिक घ्यायची आणि ह्याचा उंडा करून घ्यायचा. आणि मग ते वरचं जे आहे हे जास्त कणिक असलं तर काढून टाका, थोडंसं असलं तर त्यावर दाबा व्यवस्थित.
उंडा भरून झाला की पहिल्यांदा काय करायचं तर कणिक चांगली प्रेस करून घ्यायची. हे उंडा असा मधलं जे आपण भरलेलं सारण आहे हे काटापर्यंत पोचायचं असेल तर उंड्याला प्रेस करणं गरजेचं आहे. आणि उंड्यावर ज्यावेळेला आपण लाटणं फिरवतो त्यावेळेला ते मधल्या बाजूनं काटापर्यंत यायला पाहिजे. भले ते आपल्या साईडला येईल किंवा पुढच्या बाजूला जाईल, पण मधला पीस तिथनं ते पुरून आपल्याकडे वडत त्याला प्रेस करत करत काटापर्यंत आणायचं आहे. तरच तुमची पोळी काटापर्यंत पुरणाची भरलेली होते. पाहू शकता तुम्ही. हे असं ओढायचं त्याला. मधला भाग आहे की नाही त्या मधल्या भागापासून लाटणं घालायचं आणि त्याला प्रेस करत करत काटापर्यंत आणायचं. अतिशय स्वादिष्ट आणि असे अतिशय दिसायला भारी बरं होते बरं. हे मला वाटते स्वयंपाकातलं की नाही हे एक टॉप 1चं रेसिपी असेल. तेलाची पुरणपोळी जसं राजस्थानी घीवर प्रसिद्ध आहे तसं महाराष्ट्राची पुरणपोळी मला वाटते प्रसिद्ध आहे. कारण त्या दोन्हीला पण तेवढंच एफर्ट लागते करायला आणि एवढं इझी नाही आहे हे करणं. बघा तुम्ही पेपरसारखी आपली पोळी झालेली आहे, अतिशय पातळ. आता मी तवा तापायला ठेवलेला आहे, त्याला व्यवस्थित ऑइलिंग करून घ्यायचं आहे. तवा घासून पण स्वच्छच घ्यायचा आहे तरच पोळी व्यवस्थित उलटते. हे बघा, हे हातावर पोळी टाकत आहे मी. किती छान. आता दुसरा उंडा भरायला लागलो आपण. पहिल्या ह्या पार्टमध्ये आपण पूर्ण तयारी केलेली आहे पुरणाची, कणकेची आणि 2-3 पोळ्याच मी करून दाखवणार आहे. पार्ट नंबर 2मध्ये कटाची आमटी आणि पोळ्या. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघू शकता आपली पोळी कशी झाल्या. हे बघा, काटापर्यंत पुरून गेलेलं आहे आणि पेपरसारखे 2 भाग हे तयार झालेले आहेत. कुठंही जाड नाही पोळी आपली. किती छान आहे. याच्यावर तूप घेऊन खावा, कटाच्या आमटीसोबत खावा, दुधासोबत खावा, नुसती पोळी पण छान, चहासोबत पण उत्तम. अतिशय देखणी, अतिशय स्वादिष्ट अशी ही पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या पोळ्या करून घेणार आहे. हा आता व्हिडिओ जास्त मोठा होतोय म्हणताना मी पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 भाग केलेले आहेत. गाईज, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ माझा शेअर करा. आठवणीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे मी अशाच चांगल्या उत्तम रेसिपीज करून तुमच्यासाठी टाकत जाईन. कोणतंही काम मनापासून केलं की ते अतिशय छान आणि उत्कृष्ट होते बरं. सगळ्यांशी समाधान त्यात राहते. खाणाऱ्याला, बघणाऱ्याला, ऐकणाऱ्याला. हे आपलं ब्रीदवाक्यच करायला काय हरकत नाही. काय पण करा, मनापासून करा. सक्सेस व्हायचं असेल तर. आणि ज्या गोष्टी समाधान नाही ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही. किती मस्त मस्त पोळ्या व्हायला आपल्या. तेलावरची पुरणपोळी मस्तच. आता हा व्हिडिओ संपत आलाय बरं. पुढच्या व्हिडिओत परत भेटू आपण पार्ट नंबर 2मध्ये.